नमस्कार मित्रहो, त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्याविषयी 300 शब्दांचा निबंध। राजर्षी शाहू महाराज हे महाराष्ट्रातील समाजसुधारक, समाजसेवक आणि शिक्षण क्षेत्रातील आद्य क्रांतिकारी म्हणून ओळखले जातात। त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला आणि त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते। कोल्हापूरच्या शाहू घराण्याचे ते प्रमुख होते। आपल्या राजवटीत त्यांनी समाजातील दुर्बल घटकांच्या शैक्षणिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊले त्यांनी उचलली। शाहू महाराजांनी शिक्षणाला फार मोठे महत्त्व दिले आहे। त्यांच्या मते शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक साधन आहे। त्यांनी समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले। विशेषतः दलित, मागासवर्गीय आणि स्त्रिया यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विविध योजना कार्यान्वित केल्या। त्यांनी कोल्हापूर संस्थानात मोफत शिक्षणाची योजना राबवली। यामुळे गरीब, मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही शिक्षणाची संधी मिळाली। शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत विविध शैक्षणिक संस्थांची स्थापना केली। 1919 साली त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले। त्यांनी महिलांच्या शिक्षणालाही प्रोत्साहन दिले आणि स्त्रियांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवले। शाहू महाराजांनी दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरू केली। यामुळे या वर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली। त्यांच्या या कार्यामुळे अनेक दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आले। तसेच शाहू महाराजांनी इंग्रजी शिक्षणालाही महत्त्व दिले। त्यांची विचारसरणी होती की इंग्रजी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर संधी मिळतील। त्यांनी कोल्हापूरमध्ये अनेक इंग्रजी शाळा आणि महाविद्यालये स्थापन केली। शाहू महाराजांनी आधुनिक शिक्षणावर भर दिला आणि परंपरागत शिक्षण पद्धतीत बदल केले। राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या या शैक्षणिक कार्यामुळे कोल्हापूर संस्थान एक आदर्श शिक्षण प्रणाली
असलेले राज्य बनले. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा फायदा समाजाच्या सर्वच स्तरांना झाला. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या दुर्बल घटकांना उन्नतीची संधी मिळाली. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा प्रभाव फक्त कोल्हापूरमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पडला. शाहू महाराजांनी शिक्षणाच्या क्षेत्रात केलेले कार्य समाज सुधारणेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी शाळा, महाविद्यालये आणि तंत्रशाळांची स्थापना करून शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडवली. त्यांच्या कार्यामुळे शिक्षणाची दारे समाजाच्या सर्व घटकांसाठी खुली झाली आणि समाजात शिक्षणाची नवीन जागरूकता निर्माण झाली. त्यांच्या कार्यामुळे आजही अनेकांनी शिक्षणाच्या क्षेत्रात उंची गाठली आहे. अशा या महान पुरुषाच्या कार्याला आजच्या पिढीनेही प्रेरणा घेणे आवश्यक आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळे त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे. अशा या शिक्षणप्रेमी महाराजांना मानाचा मुजरा. धन्यवाद. अशाच प्रकारच्या कोणत्या विषयाची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.